आणि आम्ही स्वप्नात सुद्धा म्हणजे विचार केला नव्हता की आम्हाला डाळिंब येईल. कधी नाही आम्ही खाल्लं सुद्धा नाही म्हटलं तरी चालेल. संदीप निवृत्ती माने, गाव काळचौंडी, तालुका मान. पूर्वी कधी घरात या डाळिंबाची शेती लागवड कधी नाही आम्ही खाल्लं सुद्धा नाही म्हटलं तरी चालेल. कधी लागवड केली आहे डाळिंबाची? लागवडीची 2 वर्ष झाली आज बरोबर. रोपं कुठून आणली किंवा कशी? रोप गुजरातवरून टोशिकल्चरची मागवली. रानाची काय परिस्थिती? रानाची परिस्थिती म्हणजे गेले 2 वर्षात जनावराला चाराय सुद्धा कोण रान घेत नव्हतं. 300 रुपये द्यायची त्या रानाचं. आली डाळिंब गेली म्हणजे अपेक्षा काय नव्हती हिच्याकडनं. आणि इथे का नाही आपल्याला ही बी माहित नव्हतं. पाण्याची सोय कशी केली तुम्ही? बोरचं पाणी आहे आपल्याला. किती दिवसात हंगाम धरला पहिला हंगाम? साधारण एक 13 महिन्यात धरला. ट्रिपर सिंगल लाईन आहे ना? सिंगल लाईनच आहे. पाऊस असा आला की निम्मी रोप खालनं गोळा करून आणली, सगळी वाहून गेली होती. खडकाळ रान आहे ना? हो, खडका पूर्ण खडका म्हणजे आवतच चालत नाही. मर एक सुद्धा झाली नाही. पाणी आता उन्हाळ्यात ह्याला दिवस पाणी सोडत होतो. कोविड म्हणजे काय सुरुवाती काय जरा 42-47 दिलं. नंतर त्यांचा आपलं स्वराज टेक्नॉलॉजीवाल्यांचा हरक्ल्यून, सुरुवाती टप्प्यात हॉरिजन, ब्लॅक डायमंड हीच. आणि तुम्ही धरला कधी हंगाम हा? डिसेंबर 21 इथरीला आहे आपलं. त्याच्या अगोदर काय तयारी केली तयारी? आणि आम्ही स्वप्नात सुद्धा म्हणजे विचार केला नव्हता की आम्हाला डाळिंब येईल. वाचलेलं साप आडवं येत होतं तरी पण आम्ही मारत होतो. भटिंगसाठी काय केलं तुम्ही? काय मधमाशी? काय मधमाशीची पेटी नव्हती, काय नव्हतं. फुलराणी, डेजी, ही खालनं बी फुलराणी दिलं, स्प्रे बी फुलराणीचा घेतला, डेजीचा स्प्रे घेतला. साईजला बाकी एक्स्ट्रा म्हणजे बागत 52-34 एकदाच आणलं. या 52-34 सुद्धा आपण दिलं नाही. हा ऑर्गॅनिक डोस बऱ्यापैकी 15 लिटर वेट झोन सोडलंय आणि झूम 2 वेळा सोडलंय 5 लिटर. क्रॉप कव्हर टाकलं होतं वरनं. ते बी 4दा पावसात उडलं. त्या माळासनं गोळा करून आणायचं परत वारच लागतंय. सेटिंग व्हायला लागलं आणि ऊन चालू झालं. रात्री 9 वाजता दोघं हातानं मारत होतो. कोण नाही जोडीला पाय पडायला नाही काय नाही. रात्री मारतो? हो, रात्री मारत होतो. असलेलं साप आडवं येत होतं तरी पण आम्ही मारत होतो. आता मी नसलो, मी जातो कामाला. बाग अशी बघितली, काय जण येऊन बोलले ना की तुमच्या म्हणजे बागेला माल काय निघणार नाही वगैरे. मग आम्ही 1-2 जणांपाशी चौकशी केली. मग म्हणजे ती विक्रीला सुद्धा आपल्याला अडचण आली नाही. आपण व्यापाऱ्या मागं लागतं. पण आपल्याला का विषय असा झाला की अजून प्लॉट डन होऊन सुद्धा 170 डबल करायला लागले. 160 प्लॉट दिल्याला बघा जमत असलं तर. किती क्षेत्र तुमचं इथं? ही 1.5 एकर आहे आता काय ह्याचं डाळिंबीचं. पूर्वी काय करत होतात पीक इथं? काय सुद्धा नाही. लोकांना 300 रुपये म्हणजे वर्षाला असं राहणार जनावराला चाराय देत होतो राहणार. पप्पा आपण एवढं लखपती होईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं? सुद्धा नियोजन नव्हतं, काय नव्हतं. ही डाळिंब आपण लावलं आणि ह्या वर्षी 10 लाख रुपये घेईल कमीत कमी. आयला कसं भविष्यात मुलाबाळाने सुद्धा मुलगीचा सुद्धा फोन येतो. आता शाळेला बाहेर आहे ती. पप्पा आपण एवढं लखपती होईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? मला सुद्धा वाटलं नव्हतं. 30-40 व्यापारी येऊन गेली आतापर्यंत. 160 रुपये डन केला. ते आपल्याला व्यापारी जरा बरा वाटला. कटिंग काय झिरो कटिंग, फळ झाडावर ठेवायचं नाही. गॅरंटी नव्हती की ह्या माळाला असं पीक येईल म्हणून. मग सगळ्यांनी हे केलं की म्हणजे म्हणाली स्वराज टेक्नॉलॉजी आणि आमच्या दिराचं पण इथं काळभैरव कृषी सेवा आहे ना. म्हणजे एकमेव दोघांवरच आमचा भरपूर विश्वास. आणि त्याचं फळ हे आहे ते तुम्हाला समोर दिसतंय. तुम्हाला दिसून किती व्यापारी आले ना. व्यापारी आले त्यांनी पण म्हणजे बरेच स्तुती भरपूर केली. 1 नंबर. त्यांनी पण विचारलं, व्यापारी ती पण विचारत होती म्हणजे तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेतलं. प्रसाद माने यांना फॉलो करा.